शहा बसले होते, राजनाथ सिंग बसले होते, किरण रिजिजू बसले होते, पीयूष गोयल बसले होते आणि त्यांच्या समोर त्या नितीश कुमारचा ते कोण ललन सिंग आणि तेलुगू देशमचे जोरदार सांगत होते आम्ही मुसलमानांच्या हिताचं रक्षण काय ते जनता कोणता त्यांचा पक्ष जदयू करेल, टीडीपी करेल आणि हे नेभळाटासारखे लाचारीने खाली मान घालून हसत होते. कारण तुमची तिकडे सत्ता टिकवायला तुम्ही जो काही सत्ता जिहाद केला, कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला तुम्ही दूर केलं आणि मशिदीत जाणारे चंद्रबाबूंना तुम्ही सोबत घेतलं आणि आम्हाला सांगता आम्ही हिंदुत्व सोडलं. आजपर्यंत तरी कोणत्याही पक्षाने, भारतीय जनता पक्षाने मला नाही ते एकदा सांगा तरी तुमचं हिंदुत्व आहे तरी काय. कारण शिवसेना प्रमुखांनी जे काय आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हिंदू मुस्लिम म्हणून नाही, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, जो या देशासाठी मरायला तयार आहे, जो हा देशाला आपली मातृभूमी मानतो, माझा देश मानतो, तो जातीपाती धर्माने कोणी असला तरी आमचा आहे, ही शिकवण शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेली आहे. मग हे काय करतायत, जसं काल रात्री म्हणजे शिवसेनेचा कार्यक्रम होऊ नये म्हणून काल रात्री तुम्हाला मुहूर्त मिळाला. हिंदू मुसलमानांनुसार लढवायचं म्हणजे हिंदूंना पेटवायचं, मार मुसलमानांना दगड, मुसलमानांना पेटवायचं, मार हिंदूंवरती दगड आणि त्या दोन्ही दगडावरती पाय ठेवून तुम्ही सत्ता भोगायची. मरतात कोण, गरीब हिंदू आणि गरीब मुस्लिम मरतायत. आणि आजही मी सांगतो की आम्ही राष्ट्राभिमानी आहोत. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं की प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात ठेवावा, घराच्या बाहेर पडल्यानंतर देश हाच माझा धर्म असला पाहिजे. पण त्यावेळेला जर का कोणी त्याच्या धर्माची मस्ती करून आमच्या समोर उभा राहिला तर त्याच्या समोर मी कडवट राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून मी समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ही शिकवण आहे. मग एक राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष झाली, परवाकडे हनुमान जयंती झाली, त्याच्या आधी रामनवमी झाली, किती हिंदूंच्या घराघरामध्ये भेटी दिल्या होत्या, दिले कोणाच्या तरी एका तरी हिंदूंच्या घरात आले. पण या वेळेला प्रथम देशातल्या 32 लाख मुस्लिम कुटुंबियांना सौगाते मोदी आणि भाजपच्या म्हणजे त्यांच्याकडे पैसा बक्कळ आहे, स्वतःच्या पैशातून म्हणजे भाजपने जो काय ओरबाडला पैसा त्या पैशातून संपूर्ण मुस्लिमांच्या घरामध्ये सौगात वाटतायत. म्हणजे हिंदूंना दिली घंटा, यांना देत आहे सौगात, आनंद आहे. पण हे कधी ते मुस्लिम आम्ही केलेल्या कामामुळे माझ्या सोबत आले म्हणून तुम्हाला आता हे सगळं सुचतंय. त्याच्या आधी काय करत होता, बटेंगे तो कटेंगे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि बिहारच्या निवडणुकीत बाटेंगे और जितेंगे. भेटी वाटणार आणि मत जिंकणार. हे आता ह्याच्यापासून हिंदू काय मुस्लिम काय सगळ्या धर्मियांनी हे सावध राहिले पाहिजे. कारण हे कोणाचेच नाहीयेत, हे कोणाचेच नाहीयेत. हे वापरा आणि फेका. आणि आज येताना मुद्दामून आठवले म्हणून सांगतो, कारण तुम्ही सगळेजण भगवे सगळे शिवपट्टे घालून आलेला आहात. मी बघितलं सगळे भगवे लागलेत, पण त्या भगव्यावरती मशाली आहेत. मशाली वेगळ्या ठेवा, पण आपला भगवा हा भगवाच असला पाहिजे. भगवा भगवाच पाहिजे. पण हाच डाव